आप देख रहे हैं LN न्यूज। नेहमीच म्हणत असतात की राजकारणी लोक स्टंट करतात. कोणाकोणाला वाटत असेल की दंडवत करणं हा एक स्टंट आहे, पण गेल्या 15 वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, हजारो युवकांचे भवितव्य घडत असताना, हजारो आई वडिलांच्या डोळ्यातील पाहिलेले आनंद अश्रू मला आठवतात. ज्यावेळेस एका या विधानसभेमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत आहे. आई वडिलांचे, जनतेचे, माझ्या मायबाप, मतदार बंधूंचे, तरुण वर्गांचे आणि चिमुकल्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी देण्यासाठी आणि त्या आशीर्वादाची परतफेड कधी होत नसते, पण 5 वर्ष अथांग मेहनत घेऊन स्वतःसाठी त्या पदाचा फायदा न करता फक्त जनतेचा फायदा करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी ही उमेदवारी त्या ठिकाणी आज डिक्लेअर करत आहे. आणि ही उमेदवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे घेतल्या जाणार नाही. दुसरं, अपक्ष उमेदवार आहे, पण जर मला त्या ठिकाणी पक्ष सोडून, राष्ट्रीय पक्ष किंवा स्टेट लेवलचा पक्ष सोडून मला जर त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर मी तिचा असंच आशीर्वाद म्हणून त्या ठिकाणी स्वीकार करेन आणि जनतेसमोर तशा रूपातही जाईल. दुसरी गोष्ट, या उमेदवारी मागे त्या ठिकाणी जे प्रश्न येतात, कोणाचा तरी गट कारस्थान आहे, मतदान खायचा प्रकार आहे, मतदानाची गिनती तुम्ही त्या ठिकाणी निकाल लागल्यावरती करा आणि आपण किती नंबरला गेला तेही तुम्ही बघा, एवढंच मी सांगेन. आता आपले जे प्रश्न असतात ते विचारू. निवडून येण्याचं गणित काय? बघा, निवडून यायचं गणित ही जनता ठरवत असते. त्यामुळे जनतेवरती आपण त्या ठिकाणी निवडून यायचं गणित द्यावं. कागदावरचे गणित कित्येक वर्ष त्या ठिकाणी महाराष्ट्र भोगतोय. महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्या चालणारं राजकारण रोखायचं आहे आणि पिढ्यानपिढ्या चालणारा त्या ठिकाणी जुलूम अत्याचार आपल्याला थांबायचा आहे. माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी, मला विश्वास आहे की तो निवडून येणारा गणित त्या ठिकाणी देईल आणि वेळोवेळी सभेच्या माध्यमातून आपल्या समोर मी दाखवत जाईल. तुम्हीच दिवसाला किती प्रत झाले याचं गणित तुम्ही करावं हे मी तुम्हाला सांगेन. माझी टक्कर कोणासोबत असेल एक लक्षात घ्या, मी टक्कर वगैरे देत नाही. मी माझी गाडी